उत्पत्तीचं पुस्तकाचा 11वा अध्याय आणि वचन 1 ते 9. उत्पत्ती 11 1 ते 9. जेनेसिस 11 1 to 9 हा आजचा शास्त्र भाग आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे मॅन वर्सेस गॉड, मनुष्य विरुद्ध देव. आणि शेवटी देव जिंकतो. कधी असा विचार केला की ह्या भाषा ज्या जगामध्ये आहेत या कुठून आल्या किंवा कशा सुरू झाल्या? कधी असं वाटतं का की एकच भाषा जर असते, एकच प्रकारचे लोक जर असते तर किती चांगलं झालं असतं, नाही? आणि अनेकांना वाटतं आणि अनेकांचे तसे प्रयत्न पण आहेत की सर्व एक व्हावं. परंतु याची सुरुवात कुठून झाली हे महत्वाचं आहे. आणि हे सर्वांची सुरुवात आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकात आढळते. बरेच जण म्हणतात की आम्हाला प्रगटीकरण शिकवा, परंतु उत्पत्ती जर नीट माहीत नाही तर प्रगटीकरण किंवा शेवट हे समजून घेण्यात काही अर्थ नाही, नाही का? सुरुवात कशी झाली आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जगाची सुरुवात, सृष्टीची सुरुवात, माणसाची सुरुवात, पापाची सुरुवात, इस्रायल राष्ट्राची सुरुवात, सर्व गोष्टींची सुरुवात आहे. देशांची सुरुवात आणि भाषांची सुद्धा सुरुवात. तर आज आपण पाहू या वेगवेगळ्या भाषा कुठून आल्या, कशा सुरू झाल्या. आता आपण पाहिलं याच्या अगोदरची पार्श्वभूमीमध्ये की पृथ्वीवर जलप्रलय येऊन गेला. नोहान त्याचं कुटुंब वाचलं, त्याचे 3 मुलं आणि 3 सुना, आणि त्यांच्याद्वारे ते पृथ्वीवर पांगले गेले. आणि आज जे देश आहेत, मग ते कोणतेही असो, कम्युनिस्ट असो, हिंदू राष्ट्र असो, मुसलमान राष्ट्र असो, हे सर्व देश राष्ट्रांची निर्मिती नोहाच्या पुत्रांकडून झालेली आहे असं पवित्र शास्त्र शिकवतं. म्हणजे काय? म्हणजे हे की आपण जरी वेगळ्या देशाचे, जाती धर्माचे असतो तरीही आपला निर्माण करता एक आहे. आमेन. आपण एका रक्ताचे आहोत. आमेन. आमेन. ज्यावेळेस कोणी सिरियस होतं, ज्यावेळेस ते सांगतात की ब्लडची आवश्यकता आहे, त्यावेळेस कोणी म्हणतं का हे हिंदूंचं रक्त आहे, हे मुस्लिमचं रक्त आहे, त्यावेळेस जो ब्लड ग्रुप पाहिजे तो चालतो. परंतु इतर वेळेस आपण जातीभेद किंवा धर्मभेद, वंशभेद हे करतो. परंतु मूळ जर आपण पाहिलं तर शास्त्र सांगतं की एका परमेश्वराचे, एका देवाचे आपण निर्मिती आहोत. त्याच्यापासून सर्व पृथ्वीवरील राष्ट्र, लोक हे निर्माण झालेले आहेत. तर नोहाच्या जलप्रलयानंतर फक्त नोहाची फॅमिली होती जगामध्ये. विचार करा, अख्ख्या जगात एकच फॅमिली देवाला मानणारी. आणि नव्याने परमेश्वराने सुरुवात केली. अगोदरचं जे भ्रष्ट झालेलं पापी जग त्याने नष्ट केलं आणि एक नवीन सुरुवात केली नोहा त्याच्या फॅमिली पासून. नोहा विशेष होता म्हणून नाही, तर तो देवाला भिवून वागणारा होता म्हणून देवाची त्याच्यावर कृपादृष्टी झाली. त्याने त्याला तारू करायला सांगितले. ते तारू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. त्या तारवाच्या द्वारे ते जलप्रलयापासून वाचले, देवाच्या दंडापासून, न्यायापासून. आणि ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, देवाच्या येणाऱ्या दंडापासून, न्यायापासून आपण वाचणार आहोत. शास्त्र सांगतं की त्या काळाच्या जगाचा देवाने पाण्याने नाश केला, पण हे जग त्याने अग्नीसाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणजे जे झालं ते परत रिपीट होणार आहे. जगाची वाटचाल तिकडे चाललेली आहे. कोणाला खरं वाटो अगर न वाटो, जे परमेश्वराने सांगितलं, जे घडलं ते इतिहासात घडलं, सध्या घडत आहे आणि बाकीचं घडणार आहे. आमेन. आमेन. तर उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये आपण वाचतो वचन 1 ते 9 मध्ये की भाषांची सुरुवात. हे नोहाचे पुत्र, 3 पुत्र, त्यांना पुत्र झाले, कन्या झाल्या आणि त्यांचा विस्तार झाला. आता बघा, ज्यावेळेस नोहा त्या तारवातून बाहेर आला त्यावेळेस परमेश्वराने त्याला काय आज्ञा केली आपण वाचू 9वा अध्याय 1 वचन. मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, बलवान व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरा. कारण ती पृथ्वी आता खाली झाली, कोणीही जिवंत नव्हतं, सर्व मरून गेलेले होते. आणि आता यांच्यावर ही आज्ञा पाळण्याची जबाबदारी.
आता हीच आज्ञा आदाम आणि हव्वा यांना देखील दिलेली होती, नाही का? परंतु आदाम हव्वाच्या काळातलं जग जलप्रलयात नष्ट झालं आणि आता नवीन जगाची सुरुवात, नवीन युगाची सुरुवात नोहापासून झालेली आहे. आता ही आज्ञा होती की सर्व पृथ्वीवर जाऊन ती पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा. आणि 10वा अध्यायाचं 5वं वचन बघा. उत्पत्ती 10 आणि वचन 1 पासून आपण पाहू. नोहाचे पुत्र शेम, हा व याफेत यांची वंशावळ. जलप्रलयानंतर त्यांना पुत्र झाले. आणि मग याफेतचे पुत्र कोण? गो. आणि ते सांगितलेलं आहे. आणि 5व्या वचनात असं म्हटलेलं आहे, उत्पत्ती 10 आणि 5 नीट बघा. यांनी समुद्र तीरींचे निरनिराळे देश वसविले. आणि आता ऐका, भाषा, कुळ व राष्ट्र या परत्वे ते भिन्न भिन्न झाले. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या पुत्रांना, नोहाच्या आणखी पुत्रांनी कन्या झाल्या. ते पृथ्वीवर विस्तारले, पांगले गेले आणि मग वेगवेगळे देश त्यांनी वसवले, वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीवरच्या जाऊन राहिले. आणि भाषा, कुळ व राष्ट्र यामुळे ते भिन्न भिन्न झाले. भाषा, पण ऍक्च्युली भाषांची सुरुवात कशी झाली हे आपल्याला 11व्या अध्यायात मिळते. म्हणजे 10व्या अध्यायामध्ये नोहाच्या पुत्रांची वंशावळी आहे. 11व्या अध्यायात 10व्या वचनापासून तर 32व्या वचनापर्यंत परत वंशावळी आहे. आणि ह्या 2 वंशावळींच्या मध्ये ही घटना आहे, ही स्टोरी आहे की वेगवेगळे देश आणि भाषा कशा निर्माण. म्हणजे काय एक भाषा होती का? बघा 11वा अध्याय 1लं वचन. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. एक भाषा होती का? हो. नोहा त्यांच्या फॅमिलीची, त्याच्या आदाम हव्वापासून तर थेट नोहापर्यंतच्या काळातल्या जगाची, सर्व लोकांची एकच भाषा आणि एकच कुळ होता. आता काही जणांना असं वाटतं की एका जातीचे, एका भाषेचे एक जर असले तर ऐक्य होऊ शकतं, तर आपण आशीर्वादित होऊ शकतो, तर आपण यशस्वी होऊ शकतो. पण ही धारणा योग्य आहे? असं झालं का? आपण पाहू हेच 11व्या अध्यायात आपण. कारण अनेकांना असं वाटतं की जर एकच भाषा, एकच सर्व काही जर केलं, एकच धर्म, एकच विश्वास, एकच, तर आपण सुखी होऊ, यशस्वी होऊ. अनेक तज्ञांचं मत आहे आणि तिकडे जगाची वाटचाल पाहू. परंतु हे प्रयत्न आता जे जगातील विद्वान लोक करत आहेत, एक्सपर्ट, हे त्या काळातल्या विद्वानांनी देखील तसा प्रयत्न केला, पण त्याच्यातून काय निष्पन्न झालं ही आजच्या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्व पृथ्वीची एकच भाषा आणि एकच बोली होती. बघा, म्हणजे पहिल्या वचनामध्ये परिस्थिती किंवा कंडिशन सांगितलेली आहे. ही कंडिशन कशी होती? आता 11व्या अध्यायाचं वचन 1 आणि 9 हे खरं तर 10व्या अध्यायाच्या 5व्या वचनाच्या त्या ठिकाणी पाहिजे, परंतु लेखकाने म्हणजे मोशेने ते नंतर दिले. कारण 5व्या वचनात 10व्या अध्यायाचं आपण वाचलं की वेगवेगळ्या भाषा आणि कुळ निर्माण झाले. पण कसे झाले हे 11व्या अध्यायाचे 1 आणि 9 मध्ये आहे. किती जणांना समजतंय काय बोलतो? किती जण फॉलो करत आहे? हरवून जाऊ नका. तर पहिला पॉइंट, द कंडिशन, वचन 1 मध्ये परिस्थिती, ही एक भाषा, एक लोक. आता ह्याच्यामुळे ऐक्य होऊ शकलं असतं ना, यशस्वी झाले असते, पण तसं झालेलं नाही. कारण का? कारण जरी भ्रष्ट पापी लोक जलप्रलयामध्ये नष्ट केले, तरीही नोहा आणि त्याच्या पुत्रांमध्ये, ते पण आदाम आणि हव्वाची संतान असल्यामुळे आदामापासूनचा पापी स्वभाव त्यांच्यातही होता. म्हणजे काय? देवाने न्याय केला, परंतु तो पापी स्वभाव आदाम हव्वापासूनचा होता. माणूस पाप करतो म्हणून पापी नाही, माणूस पापी आहे म्हणून पाप करतो. लक्षात घ्या. हे करतो, ते करतो म्हणजे, किंवा मी हे करत नाही, ते करत नाही म्हणजे मी पापी नाही असं नाही. माणसाचा प्रॉब्लेम आतून आहे, बाहेरून नाही. म्हणून किती सुशिक्षित झाला, किती क्वालिफाईड किंवा सोफिस्टिकेटेड झाला, तरी माणसाचं अंतःकरण, विचारकरण हे दुष्ट असतं.
किती हुशार झाला तरी त्या हुशारीचा उपयोग विध्वंसासाठी, नाशासाठी कसा करावा हे माणूस सुचवतो. आणि त्याचाच पुरावा हे क्षेपणास्त्र वगैरे युद्धाची शस्त्र आहे, की देवाने ज्ञान बुद्धी दिलेली आहे, परंतु ती नाशासाठी एकमेकांची. म्हणजे पापी स्वभाव हा प्रॉब्लेम आतून आहे, बाहेरून नाही. म्हणून ते म्हणतात की चांगल्या वस्तीत राहिलो किंवा चांगल्या लोकात राहतो आपण सुधारतो नाही. जोपर्यंत पापाचा इलाज होत नाही, क्षमा होत नाही, तोपर्यंत आपण कशाही लोकात राहिलो तरी तो पापी स्वभाव बदलत नसतो. आणि या ठिकाणी काय झालं की यांना वाटतं की आता आपण एक होऊन काहीतरी मोठं काहीतरी करू. आणि मग काय झालं बघा पुढे, वचन 2 पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले. त्या लोकांना म्हणजे कोणाला? नोआचे पुत्र आणि कन्या. हे आता हे वाढत चालले. आता यांची वाटचाल पृथ्वीवर ते पसरायला लागलेली आहे. 10व्या अध्यायात आपण वाचलं ते ऑलरेडी पसरलेले देश झाले, परंतु ते कसे झाले याचं ह्या ठिकाणी वर्णन आहे की पूर्वेकडे ते वाटचाल करू लागले. आणि शिनार देशात, शिनार हे बॅबिलॉन किंवा ग्रीक भाषेमध्ये बॅबिलोनिया याचं प्राचीन काळाचं नाव आहे. आणि प्राचीन काळातला बॅबिलॉन म्हणजे आजचा इराक हा देश आहे. इराक देशाचं जुनं नाव बाबेल आहे, बॅबिलॉन. म्हणजे हे लोकेशन, ह्या घटना कुठं घडत आहेत? इराकमध्ये. शिनार देशात एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. प्लेन किंवा मैदान लागले आणि त्या मैदानात त्यांनी वस्ती केली. आता वस्ती केली जे मराठीत लिहिलं ते ओरिजिनल मध्ये असं आहे की ते सेटल झाले, ते स्थायिक झाले. आता लक्षात घ्या, प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. प्रत्येक शब्दाने वचनाचं गुज किंवा प्रकटीकरण मिळत असे. वस्ती करून राहिले, ते सेटल झाले. त्यांना सांगितलं होतं पृथ्वी व्यापून टाका, विस्तार करा, परंतु त्यांनी ती आज्ञा मोडलेली आहे. त्यांनी पाहिलं की आता हे लोकेशन चांगलं आहे, आपण सेटल होऊ, आणि ते सेटल झाले. काय झालं? त्यांनी देवाची आज्ञा मोडली. पुढे काय झालं बघा, वचन 3 ते एकमेकांना म्हणू लागले, चला आपण विटा करू, पचक्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. आता त्या काळामध्ये सिमेंट, कॉन्क्रीट नव्हतं. मग त्यांनी असा शोध लावला की मातीपासून आणि ह्या वस्तूंपासून विटा तयार करायच्या. विटांचं एक त्यांनी बांधकाम करू. आता हे बांधकाम काय होतं बघा. मग ते म्हणाले, वचन 4 चला आपल्यासाठी एक नगर निर्माण करून गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू. बघा प्लॅन काय होता. एक शहर, सिटी, आपण म्हणू शकतो स्मार्ट सिटी, नाही का, त्यांच्या काळातली ती स्मार्ट सिटी. आणि तेवढंच नाही, शहरच नाही तर त्याच्यामध्ये टावर, गगनचुंबी इमारत. हा त्यांचा प्लॅन होता. आणि एवढ्यावर ते थांबले नाही. या रीतीने आपले नाव करू, आपण कोण आहोत हे आपल्या पुढच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला कळेल की हे शहर आपण बांधलेलं आहे, हा बुरुज आपण बांधलेला आहे, हे पुढच्या पिढीला कळेल आणि आपलं नाव पिढ्यानपिढ्या राहील. आणि मग या रीतीने आपले नाव करू म्हणजे आपली पृथ्वीवर पांगापांग होणार नाही. देवाने सांगितलं की पृथ्वीवर पांगले जा, विस्तार करा. आणि हे म्हणतात की आपण एकाच ठिकाणी राहू, एकाच शहरात राहू, म्हणजे आपली पांगापांग होणार नाही. म्हणजे काय? म्हणजे हे की देवाने जे सांगितलं त्याच्या अगदी विरुद्ध आता हे करायला नको. पापी जग पूर्वीचं नष्ट झालेलं आहे, जलप्रलय. ही दुसरी पिढी आहे, हे नवीन जगाची पिढी, नवीन सुरुवात आहे. पण प्रॉब्लेम तोच आहे. त्यांनी ठरवलं की आपण पृथ्वीवर पाहणार नाही. आता पहिली गोष्ट त्यांनी ठरवलं की शहर बांधलं. शहर पहिल्याने कोणी बांधलं? उत्पत्ती 4:17 मध्ये आपण वाचतो की कैनाने शहर बांधलं.
त्याचं नाव एनोखच्या मुलाचं. नंतर आपण 10व्या अध्यायाच्या 9 ते 12 वचनात वाचतो. उत्पत्ती 10:9 ते 12 मध्ये, तो परमेश्वराच्या दृष्टीने बलवान पारधी झाला, म्हणून निम्रोदासारखा परमेश्वराच्या दृष्टीने बलवान पारधी असा म्हणण्याचा प्रघात आहे. निम्रोद आणि हा हामाच्या वंशातला. आता हे शेम, हाम, याफेत त्याच्यापासून सर्व देश निर्माण झाले. मागच्या संदेशात आपण पाहिलं की भारत देश किंवा भारतीय नोहाच्या कोणत्या पुत्राचे आपण आहोत, भारतीय, त्याची लिंक ही आहे आणि अनेकांना माहित नाही. आता हे मी परत सांगत नाही, तुम्ही मागच्या आठवड्याचा संदेश बघा की वेगवेगळे देश ज्यांचे प्राचीन नाव, आजचे नाव कोणते, आणि भारत, आपण त्या 3 पुत्रापैकी कोणत्या पुत्राचे वंशज आहोत. तर निम्रोदासारखा परमेश्वराच्या दृष्टीने बलवान पारधी असा म्हणण्याचा प्रघात आहे. शिनार देशात, वचन 10वा अध्याय, शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोत व काल ही वसविली. आता हे शहराचे नाव. पहिल्याने कैनाने शहर बांधले, नंतर निम्रोदाने शहर बांधले. बघा, ते स्पिरिट, दुरात्मे हे ह्या पृथ्वीवर, भूतलावर आहेत. लोक मरून जातात, परंतु ते दुरात्मे अस्तित्वात राहतात आणि ते सैतानाचा हेतू सिद्धीस नेत असतात. आणि या ठिकाणी बघा, त्याने हे शहर वसविले, हेच ते मोठे शहर होय 12व्या अध्यायाच्या शेवटी. आणि हा निम्रोद हा हामाच्या वंशातला होता. आणि हाच निम्रोद आहे की ज्याने, हे आपण 11व्या अध्यायात वाचतोय की आपण एक शहर बांधू, बुरुज बांधू, याचं लिडिंग ऍक्च्युली कोणी केलेलं? निम्रोदाने केलेलं आहे. आणि त्यांचा उद्देश होता की आपण स्वतःच ते नाव. बघा, आता त्यांची भाषा एक आहे, एकाच वंशातले आहे, एका भाषेचे आहे, युनिटी आहे. पण ह्या युनिटीचा, या ऐक्याचा कसा दुरुपयोग होत असतो. युनिटी सुद्धा काही वेळेस किती घातक असू शकते, त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे या ठिकाणी आपण पाहतो. तर या ठिकाणी या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे? बंडखोरी, देवाविरुद्ध बंड. देवाने जे सांगितलं त्याच्या नेमकं उलट करायचं. दुसरी गोष्ट, गर्व, स्वतःचं नाव व्हायला पाहिजे. आज किती लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की लोकांनी आमच्याकडे पाहिलं, माझं नाव व्हायला पाहिजे. नाव लौकिकासाठी, प्रसिद्धीसाठी किती लोक, परंतु याचं मूळ कारण असं गर्व. आणि मग नंतर अविश्वास. की समजा जर आपण पांगले गेलो, तुम्ही म्हणाल अविश्वास कसा? ऐका, समजा जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या देशात पांगले गेलो आणि जर काही अडचण, काही धोका ओढवला, तर आपण कसं सुरक्षित राहू? आपल्याला काय सिक्युरिटी? पण जर आपण शहर बांधलं, एका ठिकाणी राहू, संगती राहिलो, तर आपण सिक्युअर राहू, सुरक्षित राहू. ही त्यांची धारणा, पण ती धारणा चुकीची होती. देवाने सांगितलं की पृथ्वीवर विस्तारले जा, पांगले जा, व्यापून टाक. देव त्यांची सुरक्षा करणार, पण यांनी देवाला बाजूला साधलेला आहे आणि स्वतःची सुरक्षा स्थापन करेल. किती वेळेस असं होतं नाही का? त्यांचा विश्वास विटा आणि दगडान ह्याच्यावर. आज लोकांचा विश्वास बँक अकाउंट, इस्टेट प्रॉपर्टी ह्याच्यावर आहे, क्वालिफिकेशन ह्याच्यावर. मी जर शिकलो, मला माझ्या क्वालिफिकेशन प्रमाणे नोकरी लागेल, बिझनेस करेल आणि मग आम्ही सुरक्षित. देवावर नाही आहे. आणि हेच या ठिकाणी झाले. अनेकांची सिक्युरिटी त्यांचं बँक बॅलन्स, त्यांचं शिक्षण आहे, त्यांची हुन्नर, त्यांची कला कौशल्य आहे. देव नाहीये. ज्या देवाने त्यांना ते कला कौशल्य दिलं, ज्ञान बुद्धी दिली, म्हणून ते शिकून त्या पदावर येऊ शकले, त्या देवाला ते विसरले. हा मनुष्य स्वभाव. आणि या ठिकाणी हे घडत आहे. आणि मग याला देवाचा प्रतिसाद. पहिल्या वचनात आपण पाहतो परिस्थिती, दुसऱ्या वचनात माणसाचा उद्देश, वचन 2 ते 4 दुसरा पॉइंट, आणि तिसरा पॉइंट वचन 5 ते 9 मध्ये देवाचा प्रतिसाद.
आता हे सर्व चाललेलं असताना, हे बांधकाम सुरू झालेलं असताना देवाने याला कसा प्रतिसाद दिला आपण पाहू. वचन 5, तेव्हा मानव पुत्र नगर व बुरुज बांधित होते, ती पाहण्यास परमेश्वर उतरले. नगर व बुरुज बांधण्यासाठी परमेश्वर उतरला. आता हे उतरला आपण वाचतो, आपल्याला असं वाटतं की देव स्वर्गातून पाहू शकला नाही का? त्याला स्वर्गातून दिसत नव्हतं, खाली उतरून जवळून पाहावं लागलं. काय नेमका अर्थ काय? बायबल स्टडी वेगळा, बायबल रिडिंग वेगळं. एखादा पुस्तक म्हणून, शास्त्र वाचताना देवाचं वचन म्हणून त्याच्यातून समजावून घेणं, याच्यात जमीन आसमानचा फरक. परमेश्वर आता यांचा प्लॅन बघा काय, आणि हा डेंजरस प्लॅन. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की ठराविक 25 ते 30 हजार फुटाच्या नंतर ऑक्सिजन जसं आपण डोंगरावर पर्वतावर जातो तसं दम लागायला लागतो, म्हणजे ऑक्सिजन कमी व्हायला. आता समजा यांचा प्लॅन आहे शहर बसवल्यानंतर तिथं बुरुज बांधायचे, तो बुरुज ते टावर. आता 25-30 हजाराचा टावर झाल्यानंतर काय होणार होतं? ऑक्सिजन संपणार होतं, ते मरून जाणार. किती जण ऐकत आहे, किती जणांना समजतंय मी काय? पण त्यांना हे लक्षात नाही, त्यांना याची जाणीव नाही. त्यांचा एक कलमी कार्यक्रम ठरलेला आहे, जसा आज अनेकांचा, की मी माझं नाव करीन, मी माझ्याच इच्छेप्रमाणे करीन, मी कोणाचा ऐकणार, मी देवाचा ऐकणार, देव विव काही नाही, असं म्हणून काही जणांनी जसं काही कायदा हातात घेतलेला आहे. आता हा डेंजरस प्लॅन, हा चुकीचा प्लॅन, पण त्यांना त्याच्यात चूक दिसत नाही. जेव्हा आपण चुकीचा प्लॅन करत असतो आपल्याला आपली चूक दिसत नसते, आणि काही वेळेस दुसऱ्याने चूक दाखवली तर आपल्याला राग येतो. शास्त्र सांगते की जो फटकून राहतो तो स्वतःची इच्छा पुरवू इच्छितो. जर आपण सुधारूक आपली दुसऱ्यांकडून होऊ देत नाही तर आपण डेंजर झोन मध्ये आहोत. कारण जर फजिती होईल, खड्ड्यात पडाल तर त्याला आपणच जबाबदार आहोत, दुसरे नाही. म्हणून शास्त्र सांगते की सल्ला मसलकीने भेद सिद्धीचा. देवाने सर्व दान एकालाच दिले. ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये वेगवेगळे दान, वेगवेगळे. आपल्याला एकमेकांची गरज आहे. चर्च वन मॅन शो नाहीये, लक्षात घ्या. हालेलुया. तर परमेश्वराने खाली उतरून आला म्हणजे काय, की हे चुकीचं चाललेलं आहे, हे आता स्वतःचा नाश करून घेणार आहे. मी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध करून स्वतःचाच घात करणार. जास्त उंचीचा जर ते टावर गेलं तर हेच बेशुद्ध पडून यांचं ऑक्सिजन संपून हेच मरून जाणार. हे परमेश्वराने पाहिलं आणि त्याची उपस्थिती त्यांच्यामध्ये उतरून आला म्हणजे काय, की देवाची दया, देवाची. मी असं म्हणतो, काय गरज होती उतरून द्यायची? काय गरज होती ह्या लोकांना आपली उपस्थिती जाणीव करून द्यायची? हे यांनी ठरवलं होतं की आम्ही आमच्याच इच्छेप्रमाणे करणार. पण शास्त्र सांगते की देव कनवळ कृपाळू, तो निर्माण करताय. आपल्याला जरी कळत नसतं तरी त्याला कळतंय, आपण त्याची निर्मिती आहोत, त्याला काळजी आहे. म्हणून सांगितलेलं आहे की तो परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, वचन 6, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे आणि यांच्या करणीचा केवळ आरंभ आहे. तर हे जे काही करण्याचे येतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. आता या ठिकाणी एक प्रिन्सिपल, एक तत्व आहे की ज्या वेळेस एक विचार नाही, कोणती गोष्ट लोक ठरवतात ती घडून येत असते, ती घडून येण्याची क्षमता असते. किती जण ऐकत आहे? म्हणून सैतान एक होऊ देत. म्हणून मंडळी चर्च कोणाच्या डोक्यात काहीतरी घालून तो काहीतरी विचार पसरवतो आणि एकमेकांपासून वेगळा करतो. कारण देवाचं तत्व आहे की हे लोक जर एक आले, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की कोणतीही गोष्ट त्यांना थांबवणार नाही, अटकाव करणार नाही. एकत्र होऊन जर ठरलं हे करायचं तर ते होऊ शकतं. नाही, कोणाला तरी नाही समज. परमेश्वर म्हटला, वचन 6, की पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे आणि यांच्या या करणीचा केवळ प्रारंभ आहे.
आता सुरुवात केली, आता अजून काय काय करतील एक होऊन सांगता येत नाही, आणि याच्यामुळे ते स्वतःचा नाश करून घेतील, पण त्यांना कळत नाहीये ते. तर चला वचन 7, तर चला आपण खाली जाऊ. आपण, परमेश्वर म्हणाला, आणि या ठिकाणी आपण म्हणजे परमेश्वर एक आहे का अनेक आहे? या ठिकाणी आणखी एक प्रगतीकरण आपल्याला पाहायला की पवित्र शास्त्र शिकवते की देव एक असून 3 व्यक्ती आहे. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र. दृश्य रूपाने डोळ्याने पाहण्यासाठी फक्त प्रभू येशू ख्रिस्त दृश्य रूपाने, देवाला कोणी कधी पाहिलेलं नाही. तर म्हणून म्हणजे देव जो बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा, परमेश्वर म्हणतो चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू. कशाचा घोटाळा करू? भाषेचा घोटाळा करू. म्हणजे त्यांना एकमेकांची बोली समजायची नाही. काही वर्षापूर्वी आम्ही 2019 मध्ये मुंबईला गेलो. त्यावेळेस जगाची सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा, आणि ते पाहिल्यानंतर मला एकदम ही स्टोरी आठवली शास्त्रात. ती किती उंच इमारत, जगातले वेगवेगळ्या देशाचे लोक कशा रीतीने, किती अद्भुत रीतीने ती बांधलेली आहे. माणूस पाहतच राहतो. आणि ते वैभव आहे, ते लार्जेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड, हे त्यांचं भूषण आहे की जगातली सर्वात मोठी इमारत आमच्या देशात, आणि जगातले लोक आमच्याकडे ते पाहायला आहेत. आणि असाच काहीतरी ह्या लोकांचा प्लॅन होता 11 वाजता. आणि देवाने ठरवलं की आता हा प्लॅन जर फेल सक्सेस झाला तर हे स्वतःचा नाश करून घेईल. माझे उद्देश सिद्धीत जाणार नाही, म्हणून त्याने सांगितलं की आपण त्यांची भाषा बदलून टाकू. बघा, त्यांच्या भाषात घोटाळा. भाषा किती महत्वाची आहे. साऊथ इंडिया ज्यावेळेस सोनू आणि अनिकेत होते कारुण्यात, आम्हाला बरेच वेळेस तामिळनाडूला जाण्याचा योग आला, आणि बरेच वेळेस आम्हाला शहरात जावं लागायचं. पण प्रॉब्लेम असा व्हायचा की सर्व तामिळमध्ये, बसवर लिहिलेलं तामिळमध्ये, बोलणारे तामिळ, आणि सर्व काही विचारायचा तर प्रश्न पण आहे. म्हणजे भाषा जर येत नसते, भाषेचा जर गोंधळ असला, तर आपण किती मोठ्या शहरात असतो, सर्व असतं, तरी सगळं ठप्प होतं, काहीच करू शकतो. आपण काय बोलतो त्यांना कळत नाही, ते काय सांगतात ते आपल्याला कळत. आणि मग कोणीतरी एक पोलीस पाहायचा किंवा हे, आणि मग त्यांना इंग्लिश मध्ये विचारायचं, आणि मग ते इंग्लिश मध्ये. तर भाषा काय करते की आपल्याला एकमेकांशी कनेक्ट करते. आजचा विषय भाषांची निर्मिती किंवा भाषांचा उगम, मनुष्य विरुद्ध देव, ही जंग सुरू झालं, लढाई, आणि देव जिंकला. देवाने, कारण देव कधी हारत नसतो, देवाने भाषाचा गोंधळ, कारण भाषा आपल्याला एकमेकांशी कनेक्ट करते. आपण पाहतो आपल्या भाषेत. मला अजूनही आठवतं की पहिल्या इंटरव्ह्यूला अनिकेतच्या ज्यावेळेस कारुण्यात इंटरव्ह्यू झाली, आणि सर्व देशातले वेगवेगळ्या भाषेचे लोक आणि वेगवेगळ्या याच्यात बोलत होते, आणि त्या लाईन मध्ये आणि या मुलांचे इंटरव्ह्यू चालू असतात, अचानक एक व्यक्ती त्यांच्या मुलीशी मराठीतून बोलतो, आणि मी ते ऐकलं आणि इतका आनंद झाला की अरे, दक्षिण भारतात कोणीतरी मराठी बोलणार आहे. आणि ते इंटरव्ह्यू संपल्यानंतर लगेच आम्ही एकमेकांना भेटलो, आणि ते पण खुश झाले, आम्ही पण खुश. म्हणजे भाषा कशी आपल्याला कुठं जोडते, भाषा किती महत्वाची आहे. आता मी हे का सांगत आहे, याच्यासाठी की देवाच्या दृष्टीने भाषा किती महत्वाची आहे, की हा प्रॉब्लेम, माणसाचा प्रॉब्लेम वाढत जाऊ नये म्हणून देवाने भाषेचा उपयोग केला, आणि भाषेचा उपयोग नाही समजलं. ज्यांनी प्रार्थना करून बसलेले आहेत की प्रभू तू माझ्याशी बोल, त्यांना समजत, पण ज्यांचं लक्ष नाहीये त्यांना समजत नाही. हे दिव्य प्रकटीकरण. भाषा देवाच्या दृष्टीने महत्वाची आहे.
जशी भाषा आपल्याला एकमेकाशी कनेक्ट करते तशी भाषा आपल्याला देवाशी पण कनेक्ट करते. थोड्याच वेळात मी ते पण तुम्हाला शास्त्रातून दाखवणार. म्हणून कनेक्टेड राहा, हरवून जाऊ नका, मोबाईल खेळू नका, मुलांशी खेळू नका, दिव्य प्रगटीकरण कॅच कर. वचन 7, तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे त्यांना एकमेकांची बोली समजायची नाही. म्हणजे कोणी जर म्हणलं ए विटा, तो कोणीतरी मातीच घेऊन जाईल. कोणी म्हटलं पाणी आणा, वेगळंच काहीतरी, आणि असं करून ते वैतागून जातील. ते बांधकाम शेवटी थांबवून. भाषेचा भाषा किती महत्वाची आहे. भाषा आपल्याला एक पण करू शकते, वेगळी पण करू शकते. मला माहित नाही काही जणांना का समजत नाही. वचन 8, नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीवरच्या पाठीवर पांगविले, याप्रमाणे त्यांचे नगर बांधवायचे राहिले. तो प्लॅन फेल गेला. मनुष्य विरुद्ध देव, आणि शेवटी कोण जिंकतो? माणूस. माणसाला वाटतं की आता माझ्याजवळ लेटेस्ट इक्विपमेंट्स आहे ना, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, आम्ही अंतराळ जाऊन तिथून कनेक्ट, कोणत्याही ग्रहाशी कनेक्ट करू शकतो, काही करू शकतो. असं वाटलं की नवीन काहीतरी मेडिकल सायन्स. आणि आता सर्व आरोग्य सर्वांसाठी जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा होती काही वर्षात, आणि ज्या वेळेस ही घोषणा केली, नवीन काहीतरी नवीन काहीतरी आलं. ज्या वेळेस असं वाटतं की आपण जिंकलो, मिळवलं, त्या वेळेस असं होतं. आणि आपल्याला माहित आहे की कोरोना म्हणजे माणूस देवाशिवाय पृथ्वीला कंट्रोल करू शकत नाही. देवाला जर बाजूला ठेवलं, देवाची इच्छा आहे पृथ्वी आपण टाका, ती हस्त करा, माझ्या वतीने सत्ता चालवा, पण देवाशिवाय आपण ती सत्ता चालवू शकत नाही. ते वेळोवेळी आता किती लेटेस्ट टेक्नॉलॉजी अमेरिकेसारख्या देशामध्ये भूकंप झाल्यानंतर कळतं नुकसान झालं, पण सगळ्यात लेटेस्ट इक्विपमेंट त्यांच्याकडे, की भूकंप कधी होईल हे समज नाही, पण कळतं का? जर कळलं असतं वादळ येण्याची, पण वादळ नुकसान होतं आणि नंतर कळतं की आलेलं. म्हणजे निसर्गावर नियंत्रण देवाशिवाय माणूस करू शकतो. माणूस आहे देव. प्रयत्न करतो, या ठिकाणी प्रयत्न केले, आजही माणसं प्रयत्न करतात, तज्ञ प्रयत्न करतात, परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरतात. देव दाखवून देतो की देव तू नाही, मी आहे. तू देव नाही आहे, मी देव आहे. प्रेज द लॉर्ड. जरा समजलं तर जरा वर हात करा, म्हणजे मला कळेल की कोण ऐकत आहे. असं नुसतं मख्ख सारखं बसू नका, आपण देवाचं वचन ऐकत आहात. वचन 9, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले. आता ही जी घटना आहे, हे 5वं वचन 10व्या अध्यायाचं जे आहे, हे या ठिकाणी ही घटना घडली 10व्या अध्यायाच्या 5वं. आणि मग 9वं वचन बघा, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले. बाबेल या शब्दाचा अर्थ गोंधळ किंवा कन्फ्युजन, आणि त्याच्यावरून बॅबिलॉन प्राचीन नाव, आजचं इराक, हे आलेलं आहे, म्हणजे गोंधळ. कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या जगाचा भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. असे नाही पांगले जात, अशा रीतीने पांगले गेले. एका भाषेचे आपण वेगळं राहू, त्यांच्या भाषेचे ते वेगळं राहू, वेगळे झाले, पांगले गेले, आणि देवाचा उद्देश सिद्धीच केला. पहिला धडा, माणूस त्याच्या बुद्धीने आणि युक्तीने देवाचे उद्देश किंवा देवाच्या योजना आणून पाडू शकत नाही. मॅन कॅनॉट थॉट गॉड्स पर्पसेस. देवाने जे ठरवलं, परमेश्वर म्हणतो मी जो संकल्प केला, मी ठरवलं, तो मी घडवून आणणारच. त्याला कोणताही सरकार, कोणताही देश, कोणताही तज्ञ अडववा येऊ शकत नाही. इतिहास याला साक्षी आहे. जे परमेश्वरा विरुद्ध गेले ते नामशेष झाले.
तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने त्यांच्या भाषा बदलल्या आणि त्यांना थांबवलं. आता काही लोकांना असं वाटतं की हे देवाने त्यांचा न्याय निवाडा, गॉड जजमेंट, न्याय निवाडा होता, देवाने त्यांना शिक्षा दिली भाषा बदल. ऐकून घ्या, मलाही असं वाटत होतं, ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. हा न्याय नव्हता, ही शिक्षा नव्हती, ही देवाची दया होती. इट वॉज नॉट गॉड जजमेंट, इट वॉज गॉड्स मर्सी. कारण जर तसं होऊ दिलं असतं तर किती लोक त्या टावरच्या खाली मरण पावले, किती लोक वर उंचावर बांधकाम करताना ऑक्सिजन नसल्यामुळे मरून पडले असते. विचार करा. म्हणून देव त्यांच्यामध्ये उतरून आला आणि भाषा बदलली, म्हणजे त्याची दया होती त्यांना, त्यांचा जीव वाचवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असं कोणाला तरी समजतंय, कोणीतरी माझं ऐकत आहे. नीतिसूत्र याचा 19वा अध्याय 21वा वचन बघा. प्रोव्हर्ब्स 19:21. या ठिकाणी एक तत्व, एक प्रिन्सिपल आहे. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना सिद्धीस जाते. मसलती हा शब्द अंडरलाईन करा आणि योजना हा शब्द अंडरलाईन. 19 आणि वचन 21. मसलती, योजना, प्लॅन, माणूस अनेक योजना करतो, परंतु परमेश्वराची योजना किंवा परमेश्वराचा उद्देश, योजना अंडरलाईन केली तर त्याच्या बाजूला लिहा उद्देश, पर्पस. ओरिजिनल शब्द आहे पर्पस, उद्देश. परमेश्वराचा उद्देश सिद्धीस जातो. माणसाच्या योजना किती असल्या तर देवाला जे साध्य करायचंय, देवाचा जो उद्देश आहे तो माणसाच्या योजनेने फेल जात नाही. शेवटी देवाचाच उद्देश, शेवटी देवच जिंकतो. मला सांगू दे. नाही पण मला वाटतं की मी जिंकणार. तुम्हाला वाटल जसं या लोकांना वाटलं. किती हाईटचं ते बुरुज बांधलं गेलं आपल्याला माहित नाही, कदाचित 5,000 10,000, आणि त्यांना वाटलं की आपण यशस्वी होऊ, पण तसं झालं नाही. देवाने हस्तक्षेप केला. ज्यावेळी चुकीच्या प्लॅन, चुकीच्या योजना आपण करत असतो ना, त्यावेळी देव हस्तक्षेप करतो आणि ते आपल्या चांगल्यासाठी. पण आपण चिडतो, आपण देवावर रागवतो, आपल्याला वाटतं की मी अशी प्रार्थना केली, मी असा विश्वास धरला आणि माझा प्लॅन फ्लॉप गेला, फेल झाला. नाही, काही वर्षांनी, कालांतराने कळलं की जे झालं ते चांगल्यासाठी. किती जणांना समजतंय मी काय? किती जण आमेन म्हणू शकतात? आमेन. देव जिवंतांचा देव आहे. किती जण जिवंत आहे? आमेन. जिवंत लोकच हात वर करू शकतात, त्याचे गौरव करू शकतात. नाही, जे आत्म्याने जिवंत झाले, ज्यांना आत्मिक भाषा कळते, ते ज्यांना आत्मिक प्रगटीकरण, ते मी आत्मिक लोकांशी बोलत आहे, जनरल पब्लिकशी नाही, दैहिकांशी नाही. लक्षात घ्या, पाऊल म्हणतो की आम्ही आत्मिक गोष्टी आत्म्याच्या शब्दात जोडून सांगतो. आमेन. हे दिव्य ज्ञान, दिव्य प्रगटीकरण. म्हणून परमेश्वर म्हणतो मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करेन, मूर्खांची बुद्धिमत्ता भ्रष्ट करेन. या जगाचे ज्ञानी गेले कुठे? एक व्हायरस जो डोळ्याला दिसत नाही, त्या एका व्हायरसने सगळ्या जगाला वेठीस झालं. फार मोठा देवाने काहीतरी होऊ दिलं नाही, एक अदृश्य, एक बारीक व्हायरस. फार मोठं जर केलं तर काय होईल? विचार कर. कधी विचार केला नसेल तर विचार कर. एक व्हायरसने देव त्याचं सामर्थ्य दाखवू शकतो, जग थांबवू शकतो, तुम्हाला मला घरात बसवू शकतो. तर देव काहीही करू शकतो. नाही पण आम्हाला टाइम नाही. तुम्हाला टाइम, तुम्हाला घरात कसं बसवायचं हे देवाला चांगलं माहिती. तुम्हाला टाइम कसा मिळवून द्यायचा आणि ठिकाणावर कसं आणायचं हे आपल्या निर्माण करण्याला माहित असतं. म्हणून कोणी त्याला चॅलेंज करू, आणि तरी काही जण मूर्खासारखे चॅलेंज करतात आणि हारतात, वारंवार हारतात. मनुष्य विरुद्ध देव, पण मनुष्य नाही, शेवटी देवच जिंकतो, देवाचाच विजय होता. म्हणून शहाणपणा याच्यात आहे की प्रभू मी हारलो, माझ्या योजना मी तुझ्या अधीन करतो, माझ्यापेक्षा तुला समजतं.
पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात काय होणार, आज काय होणार, उद्या मला नाही, पण तुला माहित आहे. माझे प्लॅन मी तुझ्या, ह्याच्यात शहाणपणा आहे. सगळ्यात शहाणपणा ह्याच्यात आहे, सेन्सिबिलिटी. तर वचन 5 ते 9 मध्ये देवाचा प्रतिसाद की भाषा बदलण्यामध्ये त्यांना शिक्षा नाही, तो उलट त्यांच्यावर दया केली, त्यांना वाचवलं, त्यांच्यावर कृपा केली. नीतिसूत्रे 21:30. हा, आणखी एक वचन बघा, प्रोव्हर्ब्स 21:30. नीतिसूत्रे 21:30. परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाही. आता मला माहिती आहे हे वचन ऐकून काही जण आमेन म्हणणार नाही, पण असू द्या, आमेन जरी म्हटलं नाही तरी ते वचन ऐका, वाचा. परमेश्वरापुढे काय चालत नाही? शहाणपण, बुद्धी आणि युक्ती. आपलं क्वालिफिकेशन, आपण किती एक्सपर्ट आहोत, आपण किती एक्सपिरियन्स्ड आहोत, ते देवापुढे नाही चालत, कारण तो निर्माण करत आहे. बघा, हवामानाचा अंदाज, तज्ञांचा अंदाज 24 तासात असं होईल, आणि लगेच ते सांगतात 48 तासात महाराष्ट्रात मान्सून येईल, आणि लगेच ते थोड्या वेळाने सांगतात की मान्सून लेट, किंवा अचानक 48च्या अगोदर पाऊस सुरू होतो. कुठे गेला अंदाज? तो अंदाज आहे, तर्क आहे, त्याप्रमाणे होईलच असं नाही. म्हणून परमेश्वरापुढे हे वचन पाठ करण्यासारखं आहे. लहान मुलांनीच नाही, मोठ्या माणसांनी सुद्धा. परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाही. मोठ्या माणसांनो हे वचन पाठ करा. आवडते वचन पाठ करायला लावू नका. जे वचन आवडत नाही ते सुद्धा महत्वाचे आहे, ते सुद्धा शास्त्र वचन आहे, लक्षात ठेवा. आवडत्या वचनावर आपण उपदेश करतो, आवडते वचन वाचतो, आपण आवडते वचन मुलांना शिकवतो, बाकीचं काय? जे खटकतं ते सुद्धा देवाचं वचन आहे. संपूर्ण शास्त्र देवाचं वचन. ते म्हणायचे आम्हाला गोडगोड संदेश सांगा, गोडगोड सांगा की सर्व चांगलं होईल, तुम्ही समृद्ध व्हा, येशू ख्रिस्त बरं नाही. येशू ख्रिस्त कृपा करतो, प्रीती करतो, पण तो न्याय सुद्धा करणार आहे. तो न्याय सुद्धा करतो, आणि हे असं सांगायला कोणाला आवडत नाही, पण ते सत्य आहे. आणि सत्य कोणाला आवडतं? खरं बोललेलं कोणाला आवडतं? पण याच्यावर आपली आत्मिक लेवल किती आहे हे कळतं. जर आत्मिक वाढ होत असेल तर तुम्ही खरं बोलायला आवडेल. जर खरं बोलायला आवडत नसेल म्हणजे तुम्ही आत्म्यातून अजून वाढलेलं नाही, तुमची बुद्धी शहाणपण देवाला सरेंडर केलेलं नाही. तर महत्वाचा धडा हा की देव सार्वभौम आहे, आणि माणसाने किती प्रयत्न केले, काही केलं तरी शेवटी माणूस हारतो आणि देव जिंकतो. देवाची योजना किंवा उद्देश माणूस उलथून टाकू शकत नाही. आता काही महत्वाचे धडे आपल्याला किंवा काही तत्व याच्यावर शिकायला मिळतात. 4 तत्व, 4 महत्वाचे धडे जर तुम्ही लिहून घेत असाल, 4 प्रिन्सिपल्स और 4 लेसन्स दॅट वी लर्न. पहिलं, माणसाच्या योजना देवाचे उद्देश कधी बदलू शकत नाही किंवा उलथून पाडू शकत नाही. माणसाने किती योजना प्लॅनिंग केलं तरी देवाचा जो उद्देश आहे तो सिद्धीचा. आणि म्हणून काही वेळेस मी तुम्हाला सांगतो, देवाचे लोक विश्वासारे अमुक गोष्टीसाठी विश्वास धरतात, प्रार्थना करतात, आणि वेगळं काहीतरी होतं, प्रार्थनेप्रमाणे घडत नाही. म्हणजे काय? ते सुद्धा देवाचं उत्तर आहे, ऐकून घ्या. कारण देवाचा उद्देश जो आहे, प्लॅन, तो सिद्धीत जाणं महत्वाचं आहे. तुमचा माझा प्लॅन हे नाही. आपल्याला आपलं पडलेलं आहे की मला असं व्हायला पाहिजे, मला हिच्याशी लग्न करायला पाहिजे, मला ही नोकरी, मला ही मिनिस्ट्री, मला पाळत व्हायचंय, मला सुरुवात. तुम्हाला काय व्हायचं, काय करायचा उद्देश नाही. तुमच्या जन्मापूर्वी देवाने कशासाठी तुम्हाला जगात पाठवलं, त्याच्या राज्यात आणलं, हे सत्य प्रगट केलं. तुमचं काय करायचं आहे हे त्याने अगोदर ठरवलेलं आहे. आणि ते त्याला घडवून आणायचं. तुम्ही आणि मी काय मागतो आणि काय विश्वास धरतो हे महत्वाचं नाही. म्हणून पहिला धडा हा की मॅन्स प्लॅन्स विल नेव्हर थ्वार्ट गॉड्स पर्पसेस.
मनुष्याच्या योजना देवाचे उद्देश उलथून पाडू शकत नाही. दुसरा धडा किंवा दुसरं तत्व हे की प्युरिटी अँड ओबिडियन्स टू गॉड इज मोर इम्पॉर्टंट दॅन युनिटी. ऐक्यापेक्षा शुद्धता आणि देवाचं ऐकणं हे महत्वाचं आहे. कारण देवाचं आज्ञा पालन केल्याशिवाय ऐक्य होऊ शकत नाही. समजलं? काही जणांना नाही समजलं, म्हणून परत एकदा रिपीट करतो. दुसरं तत्व की देवाचं आज्ञा पालन केल्याशिवाय खरं ऐक्य येऊ शकत नाही. ते कुटुंबात असो, मंडळीत असो, कुठंही असो. आणि याच कारण आहे की जे ऐक्याचा प्रयत्न करतात एक होण्याचा, काय एक होत नाही. घरात काय एक होत नाही का बरं? घरात होत नाही. कोणीतरी देवाचं आज्ञा पालन करत नाही. कोणीतरी बंडखोर त्या घरात आहे की जे अजून देवाला शरण आले नाही. त्या व्यक्तीने जर शरण आले तर त्या कुटुंबात ऐक्य येईल. कुटुंबात ऐक्य आलं तर मंडळीत ऐक्य येईल आणि मग समाजात ऐक्य येईल. म्हणजे ट्रू युनिटी कम्स ओनली बाय ओबिडियन्स. खरं ऐक्य हे आज्ञा पालनाने येत असतं. तिसरा धडा हा, द कम्युनिकेशन गॅप कॅन ओनली बी फिल्ड बाय जीसस क्राइस्ट. द कम्युनिकेशन गॅप म्हणजे संपर्क किंवा संभाषणाचा जे गॅप आहे, जो दुरावा आहे, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे भरला जाऊ शकतो. लिहून घ्या आणि मी आता सांगतो त्याचा अर्थ. संभाषणाचा गॅप फक्त ख्रिस्ताच्या द्वारे भरला जाऊ शकतो. द कम्युनिकेशन गॅप कॅन ओनली बी ब्रिज्ड बाय क्राइस्ट. इफिसकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं की ख्रिस्ताने दोघांना एक करून मधली आडभिंत पाडली. देवाने आपल्याला एक केलं आणि ख्रिस्ताने देवाचा माणसाचा समेट केला आणि मधली आडभिंत होती पापाची. ते पापाची शिक्षा त्याने भोगली, पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताने काय केलं? हे केलं मानव जातीसाठी, जगासाठी. पण जग म्हणजे काय? वेगवेगळे देश, वेगवेगळे भाषेचे लोक. ऐकून घ्या. म्हणजे ख्रिस्ताच्या द्वारे वेगवेगळे देश आणि वेगवेगळ्या भाषेचे लोक देवाबरोबर आणि एकमेकाबरोबर एक होऊ शकतात. हे आजचं प्रगटीकरण आहे. किती जणांना समज? वेगवेगळ्या भाषेचे, देशाचे, जातीचे लोक ख्रिस्तामध्येच एक होऊ शकतात. ख्रिस्ताच्या द्वारे एक येऊ शकते तशी नाही. संयुक्त राष्ट्र संघ, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्थापन झाल्यापासून देशामध्ये शांती आणण्यासाठी, युनिटीसाठी प्रयत्न करत आहे. पण स्थापन झाल्यापासून तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे की जगामध्ये तेव्हापासून आज किती ठिकाणी शांतता झाली, किती ठिकाणी लढाया चालल्यात, सध्या होत आहे. आणि हे सर्व तिकडे बसलेले टॉप लेवलचे एक्सपर्ट लोक आहेत, तज्ञ आहेत. परंतु ते सुद्धा वेगवेगळ्या देशांच्या पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यामध्ये ऐक्य आणू शकलेले नाही. माणसाचा एक होण्याचा प्रयत्न फेल गेलेला आहे. ऐकून घ्या. माणूस हारलेला आहे. ऐकून घ्या. देव जिंकलेला आहे. कारण ऐक्य फक्त ख्रिस्ताच्या द्वारेच होऊ शकतं. आणि आणखी एक प्रगटीकरण. किती जण नवीन प्रगटीकरण ऐकायला असतंय? किती जण प्रार्थना करून बसले की प्रभू तो माझ्याशी. बाबेलच्या बुरुजाच्या वेळेस त्या ठिकाणी एक भाषा सर्वांची होती. देवाने त्यांची भाषा बदलली आणि वेगवेगळ्या भाषा ते बोलू लागले. वेगवेगळ्या भाषांचं ओरिजिन किंवा उगम झालं. वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या. पण प्रेषितांची कृत्ये, आणि आता ऐका, आणि जर समजलं तर हात वर करा. हे प्रगटीकरण प्रेषितांची कृत्याच्या 2ऱ्या अध्यायात ज्यावेळेस प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचं
पृथ्वीवर आगमन झालं जगामध्ये, पेंटिकॉस्टच्या दिवशी शिष्य 120 जण एकत्र बसलेले होते, ऐकून घ्या. आणि हे सर्व यहुदी होते, एका भाषेचे होते, ऐकून घ्या. त्यांच्यामध्ये दुसरे सुद्धा 120 टोटल बसलेले होते. आणि सणानिमित्त आलेले वेगवेगळ्या देशाचे भाषेचे लोक त्या ठिकाणी. किती जण ऐकत आहे? आता मी ते प्रकटीकरण सांगतो. आणि काय झालं की ज्या वेळेस प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, ते पवित्र आत्म्याने भरले. शास्त्र सांगतं 2 अध्यायाच्या 4थ्या वचनात प्रेषितांचे कृत्याच्या की ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. ते म्हणजे कोण? 120 प्रभू येशूवर विश्वास ठेवून. आणि हे ते म्हणजे हे एकाच भाषेचे होते, यहुदी होते. त्याच्यात फॉरेनर कोणी नव्हता, भारतीय कोणी नव्हता, ऐकून लक्षात. पण पवित्र आत्मा आल्यानंतर काय झालं, ते वेगवेगळ्या भाषा बोलत. आता कालांतराने त्यांनी सुवार्ता सांगितली आणि वेगवेगळ्या भाषेच्या लोकांनी पण विश्वास ठेवला. ते ख्रिस्ताकडे आले, त्यांनाही पवित्र आत्म्याचं दान मिळालं. आणि त्या अन्य भाषेवरून, वेगवेगळ्या भाषेवरून त्या आत्म्याने त्यांना एकमेकांशी जोडला. उत्पत्तीत आपण पाहतो की भाषेमुळं देवाने त्यांना वेगळं केलं. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायात आपण पाहतो की वेगळ्या झालेल्या भाषेच्या लोकांना देवाने त्याच्या पवित्र आत्म्याने एक केलं. आता किती जणांना समजलं? देवाची स्तुती असो, कोणाला तरी समजत नाही. तर देवाचा पवित्र आत्मा, आपण जरी वेगळ्या भाषेचे देशाचे लोक असतो तरी एक आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. म्हणून शास्त्र सांगतं की एक देव, एक प्रभू येशू ख्रिस्त, एक विश्वास, एक बाप्तिस्म. त्या ऐक्यात यावं. आणि ते ऐक्य कधी होतं? देवाच्या आत्म्याने, स्वतःच्या प्रयत्नाने नाही. या लोकांनी प्रयत्न केले, फेल गेले. म्हणजे त्या अन्य भाषेचा हे प्रथम फळ होतं. त्यांना मिळालेल्या अन्य भाषेचा दान ही पहिल्या शतकानंतर 21व्या येणाऱ्या शतकांमध्ये, पिढींमध्ये वेगवेगळ्या देशाचे लोक, भाषेचे लोक देवाच्या राज्यात देव आणणार आहेत. आणि जरी त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत तरी ते देवामध्ये एक होणार आहे. किती जण आमेन? आहे 4था आणि शेवटचा धडा. 4थं तत्व हे की विविध निरनिराळे कार्यक्रम चर्चचे, मंडळीतले, समाजातले, हे खरं ऐक्य आणू शकत नाही. वेगवेगळे कार्यक्रम किंवा प्रयत्न आपल्याला एक करू शकत नाहीत. सुपरफिशियल रिलेशनशिप्स अँड आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटी विल मिस द मिनिंग ऑफ लाईफ. आपल्याला वाटतं की आपण एका ठिकाणी एकत्र जमलो, एकत्र आलो, एकमेकाशी इंटरॅक्शन केलं तर आपण एक होऊ. नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला एक करत नाही, तोपर्यंत आपण एकमेकांशी खऱ्या अर्थाने जोडले जाऊ शकत नाही. किती जणांना समजते? एका चर्चमध्ये असू शकतो तरी मतभेद असू शकतो. तुम्ही माझ्या मंडळीत असून सुद्धा तुमचे माझ्याशी मतभेद असू शकतो. पण जर पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला, मला मिळाला, तर तोच आत्मा आपल्याला एक करेल. नाही तर म्हणजे कोणीतरी रॉंग आहे तर तुम्ही रॉंग आहे, नाही तर मी रॉंग. तुम्हाला चुकीचा आत्मा आहे, नाही तर मला चुकीचा आत्मा आहे. पण जर एक आत्मा आहे तर मतभेद होण्याचं काही कारण नाही. म्हणून 4थं तत्व हे की कार्यक्रम किंवा प्रयत्न किंवा वेगवेगळे विविध विधी आपल्याला आपल्यामध्ये ऐक्य आणू शकत नाही. हे काही महत्वाचे धडे आपण ह्या घटनेवरून शिकतो. आणि सर्वात महत्वाचं हे की माणूस देवाच्या योजना फेल करू शकत नाही. शेवटी देवच जिंकतो, शेवटी त्याचा योग पाहिजे. आता विचार करा, त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवायला तयार, तुमचे प्लॅन, तुमच्या योजना त्याच्या अधीन आणायला तयार. कदाचित आजपर्यंत तुम्ही प्रयत्न करत असाल की मी असं करेल, तसं करेल,
मी इकडे जाईन, हे बिझनेस करेल, मी फॉरेनला जाईन किंवा मी कसं करेल, पण घडून आलेलं नसेल तर विचार कर. देव तर तुम्हाला थांबेल, देवाने तर तुमची भाषा बदलली नाही. पण मला वाटतं सैतानाचं पहिल्याने आपल्याला सैतान आठवतो, देव थांबेल. जर तुम्ही देवाचे हात तर अगोदर देवाचा हात आठवला, सैतानाला का क्रेडिट द्यायचं? बरेच लोकांकडून मी असं नाही, पण मला वाटतं बघा ह्याच्यामध्ये काहीतरी दुरात्म्याचं काय. पहिल्याने दुरात्मा, सैतान ही भाषा. कोणी असं म्हणत की मला असं वाटतं का त्याची देवाचा आत्मा तर मला आवडत नाही, देव तर मला दुसऱ्या देशाला नेत नाही, असं फार क्वचित जण म्हणतात. आणि जे म्हणतात त्यांच्याबद्दल देवाची स्तुती असते. काही वेळ देव हस्तक्षेप करतो, आपले प्लॅन फेल जातो यासाठी की त्याचे उद्देश सिद्धी जातात. आणि म्हणून तुमचे जर प्लॅन सिद्धी जात नसतील तर हार मानून त्याला शरण या, मला नाही. त्याच्या समोर कबूल करा की प्रभू मी हल्लो, म्हणजे प्लॅन तुझ्या आले, तुझा जो उद्देश माझ्या जीवनाबद्दल, माझ्या लग्नाबद्दल, माझ्या बिझनेस बद्दल, माझ्या नोकरी धंद्याबद्दल, तुझा जो प्लॅन मला दाखव, मी ते करीन. मी माझा प्लॅन बाजूला ठेवे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करा. त्यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया.